Welcome students. So today we start now our novel 4.2. To Sir with Love, page number 183. See, then she called on Potter. Potter went on to speak of the work they had done on weights and measures, of the relationship between the kilogram and the pound. आणि ज्यावेळी पॉटरवर वेळ आलेली होती, पॉटर कोणता विषय समजावून सांगणार होता, नंतर पॉटरला त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं आणि पॉटरने वजन मीन्स वेट अँड मेजर मोजमाप यांबद्दल केलेल्या कामाबद्दल तो माहिती देणार होता. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्राम अँड द पॉन्ड, द मीटर अँड द फूट. किलोग्राम, पाऊंड, मीटर आणि फूट यांच्यातील संबंधाबद्दल या पॉटरनं माहिती सांगितली. ही सेड दॅट दो आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. अँड ही सेड, आणि पॉटर म्हणाला की जगभरामध्ये या दोन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धती वापरली जाते. ही सेड दॅट दो आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड वॉज आयदर इन अ यूज ऑर अंडरस्टँड. की जगामध्ये या दोनपैकी कोणतीही एकच पद्धत वापरली जाते. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन अ पीपल्स. आणि लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या, सर्वांना समजेल अशा एका मोठ्या गोष्टीचे ते प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. की जी पद्धत यूज केली जाते ती पद्धत कशी आहे, तर सर्व लोकांना समजण्यासारखी अशी पद्धत आहे की सर्व लोक ही पद्धत मापत असतात, सर्वांनाच ही पद्धत ज्ञात असते. अशाच पद्धतीचा या ठिकाणी वापर केला जातो असं पॉटर म्हणाला. देन Spanier spoke of the study the class had made of paste, especially black root on wheat, ball weevil on cotton, and the Colorado beetle on potatoes. आणि स्पॅनियानो वर्गात केलेल्या कीटकांवरील अभ्यासाबद्दल खास करून कोणत्या विषयावर माहिती दिली की कीटकांबद्दल. अँड इस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, की गव्हावरील काळी कीड. बीटल ऑन पोटॅटोज, बॉल वीविल ऑन कॉटन, कापसावरील बॉल किंवा भुंगा कीड. अँड द कोलोराडो बीटल ऑन पोटॅटोज, आणि बटाट्यावर कोलोराडो बीटल यांच्या अभ्यासाविषयी माहिती या पियानो याने दिली. He showed how many countries had pooled their knowledge and result of research on the behavior, breeding habits and migration of these pests, and were gradually reducing the threat they represented to those important products. आणि कीटकांचे वर्तन, प्रजनन पद्धती आणि स्थलांतर यांचा किती देशांनी अभ्यास करून आपल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर ठेवले आणि मोलाच्या उत्पादनावरील धोका हळूहळू कमी केला. देन मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी बिटवीन देम. आणि त्यानंतर काय केलं तर ते त्यांना दाखवून दिलं आणि मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलावरील अहवाल एकमेकांमध्ये विभागून घेतला. की पॉटरनं कोणता दिला, कोलोराडोने काय केलेलं आहे, त्यानंतर सेपियानोनं काय केलं, कुणी कोणते विषय या ठिकाणी एक्सप्लेनसाठी घेतले हे या ठिकाणी दिलेलं आहे. Geography between them. Peg and Jackson divided the report of geography between them. Then Jackson spoke first on the distribution of mineral deposit and vegetable produce
over the earth's surface, how a country rich in one was often deficient in the other, and of the interchange and interdependence which inevitably followed. आणि जॅक्सन त्यानंतर बोलू लागला. आधी जॅक्सननं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ द मिनरल खनिज संपत्ती, खनिजांचे साठे. जॅक्सननं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खनिज साठे अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस आणि भाजीपाला उत्पादनांच्या ओव्हर द अर्थ सरफेस, भाजीपाला उत्पादनांच्या वितरणाबद्दल सांगितलं. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन द अदर, म्हणजे एखाद्या देशात एखाद्या उत्पादनाची डेफिशियन्सी असते, विपुलता असेल, तर दुसऱ्या उत्पादनाची कित्येकदा कमतरता देखील असते. अँड ऑफ द इंटरचेंज द डिफरन्स विच इनव्हर्टेबली फॉलोड. आणि याविषयी की या ठिकाणी काही गोष्टींची देवाणघेवाण होत असते, परस्परावलंबित्व असतं, इंटरडिपेंडन्स असतात, परस्परावलंबित्व असतं, परस्परावलंबन असतं, हे अपरिहार्य घडतं, याविषयी सांगितलं. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप. मिस पेगने मानवी संबंधांवर भाष्य केलं. स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग. आणि ज्यावेळी या मिस पेगनं मानवी संबंधावर भाष्य केलं त्यामध्ये फोकस कशावर केलेला होता? फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, की विशेषतः युद्धानंतर जगाला भेडसावणारी समस्या, फीडिंग अन्नधान्याची समस्या, क्लोथिंग वस्त्र अँड हाऊसिंग आणि निवारा, इट्स पॉप्युलेशन्स. म्हणजे एखादं युद्ध झाल्यानंतर ज्या काही गोष्टींची कमतरता भासू लागते, जे काही प्रॉब्लेम येत असतात, त्याचं वर्णन या मिस पेगनं केलेलं आहे. काय सांगितलं तिनं? विशेषतः युद्धानंतर जगाला भेडसावणाऱ्या अन्न वस्त्र आणि लोकांच्या निवाऱ्याच्या समस्येवर तिनं भर दिला. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted. आणि काय रेफर केलेलं आहे त्याशिवाय? आणि तिनं नेहमीप्रमाणेच अजूनही काही माहिती दिलं. She also made a reference to the thousands of refugees, की नेहमीप्रमाणे फर्मनं युनिसेफचे प्रयत्न आणि कार्यक्रम हा आपल्या हुकमी एका समोर ठेवलेला होता आणि त्याबद्दल थोडीफार माहिती दिली. की हजारो निर्वासित लोक. शी ऑल्सो मेड रेफरन्स टू द थाउजंड ऑफ रेफ्युजी निर्वासित झालेले. स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. स्टेटलेस विस्थापित झालेले, अवांछित असलेले, कुठंही जागा नसलेले. नेहमीप्रमाणेच की जे युद्धानंतर वाईट कंडिशन उद्भवलेली असते त्याचं वर्णन तिनं केलं. हजारो निर्वासित, विस्थापित आणि अवांछित लोकांचा संदर्भही तिनं त्या ठिकाणी दिला. अँड टू इफोर्ट अँड प्रोग्राम्स ऑफ UNICEF. आणि नेहमीप्रमाणे फर्मननं युनिसेफचे प्रयत्न आणि कार्यक्रम हा आपला हुकमी एका समोर ठेवला. फर्मन ॲज युज्युअल हॅड द ट्रम्प कार्ड अस हिज स्लीव. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिंगल टू समवन ऑफ स्टेज and Welsh and Allison appeared bearing a skeleton between them together with a sort of gallows. आणि त्यानंतर त्याला बोलावलं त्यावेळी त्यानं स्टेज खाली असलेल्या एकाला इशारा केला आणि वेल्श आणि ॲलिसन फाशीच्या स्तंभासारखा दिसणारा एक लाकडी खांब आणि सांगाडा घेऊन तिथे अवतरला. स्केल्टन सापळा, सांगाडा. वेन हिज अरेंजमेंट हॅड बीन सेट अप. आणि डोक्यावरची कवटी हे सगळं घेऊन तो तिथं अवतरल्यानंतर वेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज अ स्केल्टन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल. आणि डोक्याच्या कवटीला अडकवलेल्या लाकडाचा जो हुक होता त्या हुकाला लटकणारा आणि दोरीच्या टोकापासून हलकेच गोल फिरणारा सांगाडा अशी एक रचना त्याने तयार केलेली होती. जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड.
ही एक त्यानं अशी रचना तयार केली की त्या हुकला अडकवल्यानंतर ते सगळं गोल फिरणार होतं. दिस वॉज समवॉट इज द नेचर ऑफ अ कॉमिक रिलीफ. आणि हे सगळा सीन बघितल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच मुलांना, बऱ्याच लोकांना हे कॉमिक वाटू लागलं की गंमतशीर असं हास्यास्पद सीन त्यांना वाटू लागला. अँड दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ अ कॉमिक रिलीफ. आणि हे सगळं बघून त्या ठिकाणी असलेल्या वातावरण बदललं. हे सगळ्यांना गंमतशीर, दुसरं आवडल्यासारखं, हास्यास्पद कल्लोळ उठला की सर्वजण हसू लागले. हे सगळा सीन हास्यास्पद वाटू लागला, काहीतरी गमतीशीर दृश्य आवडलेलं. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड व्हेन फर्मन बिगॅन टू स्पीक. पण ज्यावेळी फर्मन बोलू लागला मात्र ते हलके फुलके वातावरण सगळं काय झालेलं आहे, विरघळलेलं आहे. सगळे स्तब्ध झाले, शांत झाले. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाइज. तो अगदी स्पष्ट, नेमक्या शब्दात बोलत होता. अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्रॅमॅटिक. आणि नाट्यमय आवाजात तो बोलत राहिला. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केल्टन. आणि त्याने शांतपणे सर्वांना सांगितले की तो एका स्त्रीचाच स्केल्टन आहे, स्त्रीचाच सापळा आहे, सांगाडा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. जी गोष्ट सहज सिद्धही करता येऊ शकत होती, मात्र ती स्त्री. बट ही कुड नॉट से विथ एनी ॲश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर अ ग्रीक. मात्र स्त्री, ती स्त्रीचा सापळा चीन, फ्रेंच, जर्मन आणि ग्रीक होती का, किंवा नॉर कुड ही सेज इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ अ बोथ. की ती गव्हाळ रंगाची होती, श्वेत होती का मिश्रवर्णी होती का, हे तो निश्चितपणे सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास had concluded that basically all people were the same. आणि यावरून वर्गाने असा निष्कर्ष काढला की लोकांचे बाह्य रूप भिन्न असले तरी मुळातून सर्व लोक एकसारखे असतात. The trimmings might be different but the foundation were all laid out according to the same blueprint. आणि सर्वांचा मूळ साचा किंवा मूळ ब्ल्यूप्रिंट ही एकाच प्रकारे तयार केलेली असते, हा निष्कर्ष त्याने त्या ठिकाणी सांगितला. फर्मन वॉज अ वंडरफुल ही हॅड. फर्मनच्या याला जवाब बोलण्याने सर्वजण प्रभावित झाले. किती इंटरेस्टिंग मुलांनी शब्द घेतलेले आहेत आणि आपल्या आपल्या पद्धतीनं, आपल्या इमॅजिननं प्रत्येक गोष्ट ती एक्सप्लेन करू लागलेली आहेत. Then Furman was wonderful, he had them eating out of his hand. फर्मनच्या या लाजवाब बोलण्याने सर्वजण प्रभावित झाले. फर्मनच्या कामगिरीपुढे मिस डेअर, Furman was wonderful, he had them eating out of his hand. Miss Dare's contribution was something for an anticlimax after Furman's performance. आणि फर्मनच्या कामगिरीपुढे मिस डेअरने सादरीकरण मात्र काहीसे निराशाजनक होते आणि तिलाही ते जाणवले असावे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म ऑफ सिकनेस अँड डिसिजेस. की तिने माणसांचे आजार आणि वेगवेगळे रोग या समस्यांबद्दल माहिती दिली. अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. तसेच मानवी असणारे आजार, रोग या सगळ्या समस्या, येणारे प्रॉब्लेम, डिफिकल्टीज यांची माहिती दिली. तसेच ज्ञानाची, मार्गदर्शनाची आणि मदतीची देवाणघेवाण केल्याने होणाऱ्या बेनिफिट, होणारा फायदा या सगळ्या गोष्टींविषयी देखील सांगितलेला आहे. मिस डॉट रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. आणि मिस डॉडने इतिहासातील इंग्लंडच्या पुनर्निर्माण काळाच्या अभ्यासाबद्दल सांगितले. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. मिस डॉडने इतिहासातील इंग्लंडच्या पुनर्निर्माण काळाच्या अभ्यासाबद्दल माहिती दिली.
She told of the struggle of men of independent spirit against clerical domination and of their efforts to break from established religious tradition. आणि त्या पादरी लोकांच्या वर्चस्वाच्या विरोधात मुक्त विचारांच्या लोकांनी दिलेला जो लढा होता त्या लढ्याविषयी प्रस्थापित धार्मिक परंपरा मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी माहिती सांगितली. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग ग्रॅज्युअली ग्रू द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. आणि या सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांमुळे इतरांच्या श्रद्धा, इतरांची असणारी कल्चर, संस्कृती, सहिष्णुता बाळगण्याचे विचार हळूहळू लोकांमध्ये देखील रुजू लागले. अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. आणि त्या संस्कृतीचा अभ्यास करण्याकडे लोकांचा कल देखील होऊ लागला, कल वाढू लागला आणि त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न हे लोकांमधून सुद्धा सुरू झाल्याचं दिसून येऊ लागलं. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ अ शॉक. आणि डेनहॅमचा जो अहवाल जरा धक्कादायक होता. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम्स एम्पसायझिंग द सिरियस मॅटर. आणि डेनहॅमचा अहवाल हा सिरियस असल्यामुळे, धक्कादायक असल्यामुळे त्याने पीटी, क्रीडा या विषयांच्या सर्वसामान्य पद्धतींवर कडक टीका टिप्पणी केलेली होती. क्रिटिसाइज केलेलं होतं. क्रिटिसाइज म्हणजे टीका टिप्पणी करणं, त्यावर विरोधी मत आहे जे काय आहे ते टिप्पणीच्या स्वरूपामध्ये स्पष्ट करणं, यासारखं काम डेनहॅमच्या रिपोर्टवरून देखील समोर आलेलं होतं. त्याचा विषय जरा डिफिकल्ट होता, अवघड होता, धक्कादायक होता की त्यानं जो पीटी, क्रीडा यासारखा विषय समोर घेतलेला होता त्यावर देखील बऱ्याच प्रमाणावर टीका टिप्पणी केली गेली, बोललं गेलं.